बातमी आहे नेपाळची। नेपाळमधली ही दृश्य अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहेत। जेनझी आक्रमक झालेले आहेत, म्हणजे तरुणाई आक्रमक झालेली आहे, अजूनही तोडफोड करताना दिसते आहे। नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिलाय। पंतप्रधान दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आहेत। नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिल्यावर अजून जेनझी आक्रमक झालेले आहेत। अनेक नेपाळचे जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींच्या घरावर लोक दगडफेक करताना दिसत आहेत। चांगल्या ज्या मोठ्या मोठ्या बंगल्यांच्या कॉलनी आहेत त्याच्यावर हल्ला करताना दिसत आहेत। विषय सुरू झाला सोशल मीडिया ॲप्स बंद करण्यावरून। सोशल मीडिया जर नेपाळमध्ये सुरू राहावा तर त्याकरता त्यांना नेपाळमध्ये रजिस्ट्रेशन करणं गरजेचं होतं, मात्र ते केलं गेलं नाही। या निर्णयावर जेनझी आक्रमक झाले आणि त्यांनी कालपासून आंदोलन उपोषणाला सुरुवात केली। नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिलेला आहे। अजून काही मंत्री आहेत ज्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर अधिकच आक्रमक झालेले आहेत नेपाळचे तरुण तरुणी। काल खूप मोठी घटना घडली। संसदेत घुसण्याचा प्रयत्न या आंदोलकांनी केला, त्यानंतर त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, लाठीचार्ज करण्यात आला, गोळीबार करण्यात आला आणि यामुळे जास्तच आक्रमक झालेले हे सगळे आंदोलक आपल्याला बघायला मिळतात। यानंतर घडामोडी अशा घडल्या की ओली यांनी राजीनामा दिलाय आणि ते दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आहेत। इतर काही मंत्री आहेत ज्यांनी राजीनामा दिलेला आहे। नेपाळची परिस्थिती हाताबाहेर जातीये। काठमांडूमध्ये सलग दुसरा दिवस जाळपोळ सुरू आहे, घोषणाबाजी सुरू आहे, तोडफोड सुरू आहे। उपपंतप्रधानांसह 9 मंत्र्यांनी राजीनामा दिलाय। नेपाळ सरकारकडून सोशल मीडियावर बंदी हटवली गेली तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी जाळपोळ कायम आहे। 2 दृश्य आम्ही एका वेळेला तुम्हाला दाखवतोय। एकतर संसद भवनामध्ये जाळपोळ झाली त्याची दृश्य आणि आज सुद्धा दगडफेक जाळपोळ अनेक ठिकाणी झाली, तोडफोड केली जाते त्याची दृश्य। काठमांडूसह 3 जिल्ह्यांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे, पण तरी सुद्धा काठमांडूमध्ये मोठी परिस्थिती, भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। सगळे जेनझी आंदोलक रस्त्यावर उतरलेत आणि 3 जिल्ह्यांना त्यांनी लक्ष्य केलेलं आहे। 3 जिल्ह्यांमध्ये दगडफेक, जाळपोळ, तोडफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत। ही एरियलने घेतलेली काही दृश्य किती आक्रमक झालेले आहेत आंदोलक ते आपण बघू शकतोय। खरं तर आता सोशल मीडियावरची बंदी हटवण्यात आलेली आहे, पण तरी सुद्धा ही आक्रमकता काही कमी होत नाही आणि आता ती पोलिसांनी आवरण्याच्या, सावरण्याच्या पलीकडे गेलेली आहे। नेपाळ संसदेत आंदोलकांकडून जाळपोळ झाली आणि त्यामुळे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, गोळीबार झाला त्यांच्यावर, लाठीचार्ज झाला आणि याचं उत्तर म्हणून जेनझी अजून आक्रमक झाले आणि आज काठमांडूमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तोडफोड झालेली आपण बघतोय, जाळपोळ झालेली आपण बघतोय। अनेक लोकप्रतिनिधींच्या घरावर हल्ला करण्यात आलेला आहे, दगडफेक करण्यात आलेले आहेत। अनेक ज्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची घरं आहेत तिथं नुकसान करण्यात आलेलं आहे। बघा, पुन्हा एकदा जाळपोळ करण्यात आली आहे कार्यकर्त्यांकडून। हे आंदोलक आक्रमक आहेत। एका विषयाने सुरू झालेलं आंदोलन कशी त्याची ठिणगी मोठी झाली आणि ती नेपाळ पेटवून गेली हे आपल्याला बघायला मिळत आहे। नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिलाय, ते दुबईला पळून जात आहेत। पंतप्रधानांनी राजीनामा दिलाय आणि व्यतिरिक्त 9 मंत्री आहेत ज्यांनी राजीनामा दिलेला आहे। पण खरं तर काल दिवसभरात घडलेल्या घडामोडींनंतर संध्याकाळी उशिरा ही बातमी आली होती की सोशल मीडिया हे पुन्हा सुरू करण्यात आले, त्याच्यावरचे निर्बंध हटवण्यात आलेत, पण तरी हे जेनझी काही आक्रमकता कमी करताना दिसले नाहीत। आज सलग दुसऱ्या दिवशी या जेनझींनी रस्त्यावर उतरत आंदोलन करत। जेनझी म्हणजे काय? 1995 ते 2010 पर्यंत ज्यांचा जन्म झालेला आहे अशी तरुणाई आणि झीचा उच्चार म्हणजे जेन झीचा उच्चार झुमर या अनुषंगाने केला जातो। तर ही सगळी जी तरुण मंडळी आहेत ज्यांना जेन झी असं जनरेशन म्हटलं जातं ते सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत।
खरं तर हल्ली मोबाईल शिवाय या जेनझींचं काही आयुष्यच राहिलेलं नाही असं म्हणावं लागेल आणि त्यामुळे हातात जर मोबाईल असेल आणि सोशल मीडिया त्यावर नसेल तर त्या मोबाईलचा काही उपयोगच नाही आणि यावरून आंदोलन सुरू झालं की अशा प्रकारे सोशल मीडियावर बॅन करू शकत नाही आणि त्याचं पर्यवसान आपण या हिंसाचारामध्ये बघतो आहोत। सगळं नेपाळ पेटलेलं आहे या विषयावरून। पंतप्रधान उपपंतप्रधान यासह 9 मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत, जेव्हा की काल दिवसभरात संध्याकाळी उशिरा हा नियम मागे घेतला गेला। परिस्थिती हाताबाहेर गेली। पोलीस काल या सगळ्यांना समजवण्याचा शांत करण्याचा प्रयत्न करत होते, पण संसदेत आगडोम उसळल्यानंतर मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली। त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला, गोळीबार करण्यात आला आणि मग मात्र आक्रमकता अधिक बघायला मिळते। बघा, उलट जे सिक्युरिटी वाले आहेत म्हणजे जे सुरक्षा दलाचे सेवक आहेत त्यांनाच एका बाजूला कॉर्नर केलं गेलंय। ही बघा, ही दृश्य, ज्यांनी ब्लॅक रंगाचं हेल्मेट घातलंय ते खरं तर तिथलं पोलीस प्रशासन सैन्य दल आहे, पण त्यांनाही हे आंदोलक जुमानत नाहीयेत, त्यांनाही एका बाजूला सगळ्यांना नेऊन कॉर्नर करण्यात आलंय। हे सगळे आंदोलक महिला पुरुष कोणीही मागे नाही, सगळे तरुण तरुणाई दिसतायत। काठमांडू नेपाळ मधली ही दृश्य आहेत। खरोखर भयान परिस्थिती काठमांडूमध्ये निर्माण झालेली आहे। नेपाळ मधल्या 3 राज्यांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले, कर्फ्यू लावण्यात आलाय, पण तरी देखील नेपाळ पेटलंय। अनेक प्रतिनिधींच्या घरांमध्ये आणि उच्चभ्रू लोकांच्या वसाहतींमध्ये आगी लावण्यात आल्या। जे निर्णय प्रक्रियेमध्ये आहेत त्यांच्या घरांना लक्ष्य केलं गेलं असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया। प्रशांत, बातमी अशी येते की पंतप्रधान हे दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आहेत, त्यांनी राजीनामा दिलाय। उपपंतप्रधान आणि इतर 9 मंत्र्यांनी राजीनामा दिलाय आणि नेपाळची परिस्थिती, खास करून 3 जिल्ह्यांची परिस्थिती हाताबाहेर जाते का? ज्या पद्धतीची परिस्थिती आहे, नेपाळचे पंतप्रधान ओली जे आहे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि याशिवाय इतरही 3 मंत्र्यांनी राजीनामा दिल्याची माहिती पुढे आलेली आहे। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण या सगळ्या पार्श्वभूमीवर, हे अत्यंत महत्वाचं आहे की ज्या पद्धतीनं घडामोडी सुरू आहे त्यामध्ये हे देखील पाहिलं जातं की संपूर्ण मंत्रिमंडळ जे आहे ते निश्चितपणे मंत्रिमंडळा पूर्ण राजीनामा द्यावा असा प्रयत्न होतोय। त्यामुळे आता सध्या नेपाळची परिस्थिती ही अधांतरी निर्माण झाली आहे। लष्कराने संपूर्ण काठमांडूचा ताबा घेतलेला आहे आणि लवकरच या संदर्भात निश्चितपणे काही उपाययोजना केल्या जाईल असं सरकारच्या वतीनं स्पष्ट केलं जात आहे। अनेक राजकीय नेत्यांच्या पक्षांनी, खासदारांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला, त्यामुळे आता होऊ शकतं नेपाळला तुमच्या सार्वजनिक निवडणुका पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बरं प्रशांत, एक शेवटचा प्रश्न की काठमांडू मधली जी दृश्य आहेत ती अजूनही आंदोलक रस्त्यावर असल्याची आहेत, तर लष्कर अजूनही काठमांडू मध्ये शांतता प्रस्थापित करू शकलेलं नाही का? नाही, अजूनही ज्या पद्धतीची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, कालही ज्या पद्धतीनं परिस्थिती होती ती परिस्थिती अतिशय भयावह पाहायला मिळाली। अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली। आज तर ते संसद भवनातच आंदोलनकर्मी घुसले, प्रदर्शनकारी घुसले, त्यानंतर राष्ट्रपतीच्या घरात घुसून तिथे जाळपोळ केली, त्यानंतर अनेक मंत्र्यांच्या घरामध्ये जाळपोळ तिथे नासधूस केलेली आहे। असं असताना आर्मीने स्पष्ट सूचना दिली होती की पंतप्रधान ओली यांनी जे आहे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। त्या सूचनेचं पालन करत लष्कराच्या सूचनेच्या आधारावरती त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि होऊ शकतं या संदर्भात हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की लवकरच आता नेपाळमध्ये सार्वजनिक निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। संपूर्ण परिस्थिती जी आहे, जोपर्यंत हे संपूर्ण मंत्रिमंडळ राजीनामा देणार नाही तोपर्यंत परिस्थिती शांत होणार नाही अशी देखील सूचना मागवण्यात झाल्यानंतर आता मंत्रिमंडळाचे प्रत्येक सदस्य देखील राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आलेली आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। ही दृश्य आपण बघतोय, आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्यासोबत आहेतच, मात्र ही जी दृश्य आहेत ही जे अर्थमंत्री आहेत त्या अर्थमंत्र्यांना हे आंदोलक पळवून मारतायत अशी दृश्य समोर आलेली आहेत। दुसऱ्या दिवशी हे समोर अर्थमंत्री बघा, त्यांना पळवून मारलं जात आहे। हे बघा अर्थमंत्री, खूप मारहाण झालेली आहे अर्थमंत्र्यांना। अत्यंत धक्कादायक आहे हे। नेपाळमध्ये हे घडतंय
नेपाळमध्ये या अर्थमंत्र्याला रस्त्यावर पकडून त्याला मारहाण झालेली आहे, त्याला पळवून पळवून मारलं जात आहे। जोपर्यंत पूर्णच्या पूर्ण सत्ताधारी राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आता नेपाळ शांत होणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते। सरकारने घेतलेला एक निर्णय हा त्यांच्या किती अंगलट येऊ शकतो आणि सरकार पडण्यापर्यंत हे प्रकरण जाऊ शकतं याचं नेपाळमधलं हे उदाहरण। दोन दृश्य, एका बाजूला लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले करून त्या घरांची जाळपोळ करण्यात आली आहे आणि दुसरीकडे अर्थमंत्र्यांना पळवून पळवून मारण्यात आलेले आहे। बघा, एकाने त्या लाथ मारलेली आहे आणि ते पूर्णपणे कोलमडले, धडपडले। परत त्यांच्या मागे जात त्यांची कॉलर पकडत त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न होतोय। अत्यंत भयावह परिस्थिती आहे। अर्थमंत्र्यांना रस्त्यावरून धावत म्हणजे पळवत पळवत मारणं असं नेपाळमध्ये घडलेलं उदाहरण आपण बघतोय। पंतप्रधान हे दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आहेत, त्यांनी राजीनामा दिलाय। ओली त्यांचं नाव, उपपंतप्रधानांनी सुद्धा राजीनामा दिलाय आणि एकूण 9 मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे। पण लवकरात लवकर इथं कदाचित निवडणुका लावाव्या लागतील, त्याआधी लष्करानं नेपाळमध्ये ताबा घेतलेला आहे आणि विशेष करून या 3 जिल्ह्यांमध्ये ताबा घेतलेला आहे जिथे परिस्थिती हाताबाहेर नियंत्रणाबाहेर गेलेली आहे। काठमांडूमध्ये सुद्धा सगळीकडे लष्कर पसरलेलं आहे आणि जोपर्यंत हे सरकार पूर्णपणे राजीनामा देत नाही, बरखास्त होत नाही, तोपर्यंत कदाचित हे आंदोलक शांत बसणार नाहीत अशी शक्यता व्यक्त होते। ही जी दृश्य तुम्ही घरावर दगडफेकीची बघताय ती लोकप्रतिनिधींचं घर आहे। पंतप्रधान, उपपंतप्रधानांची आणि लोकप्रतिनिधींची घरं म्हणजे तिथे घुसले हे सगळे आंदोलक आणि त्यांनी तोडफोड केलेली आहे। फक्त तोडफोड करून ते थांबले नाहीत तर त्यानंतर त्यांनी जाळपोळ सुद्धा केलेली आहे। नेपाळ अक्षरशः पेटलेलं आहे। मंत्र्यांना आंदोलकांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण झालेली आहे आणि पळवून पळवून मारलेलं आहे, तर त्यांच्या घरांची तोडफोड करण्यात आली आहे, जाळून टाकण्यात आलेले आहेत। संसदेमध्ये जाळपोळ झालेली आहे काल। अत्यंत धक्कादायक परिस्थिती नेपाळमधली आणि विशेष करून प्रभावित झाले 3 जिल्हे। विषय आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, सोशल मीडिया अकाउंट्स जे आहेत, सोशल मीडिया ॲप्स जी आहेत ती बंद करण्यात आली नेपाळ सरकारकडनं, त्याच्यावर बंदी घालण्यात आली आणि त्यांना म्हणजे सोशल मीडिया ॲपच्या कंपन्यांना असं नियम घालून देण्यात आला की तुम्ही जर तुमच्या कंपनीचं रजिस्ट्रेशन इथे करत असाल नेपाळमध्ये तरच तुम्ही ही सोशल मीडिया ॲप्स इथे चालवू शकता। पण यामुळे झालं असं की तरुणाई जी होती, जेनझी तरुणाई, तीच आक्रमक झाली आणि रस्त्यावर उतरली। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। हे 3 शहरांमध्ये अधिक परिस्थिती गंभीर झाली आहे। नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये तर परिस्थिती हाताबाहेरच गेलेली आहे। पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिलाय, ते पळून जाण्याच्या तयारीत आहेत दुबईला। उपपंतप्रधानांनी राजीनामा दिलाय, एकूण 9 मंत्र्यांनी आतापर्यंत राजीनामा दिलाय आणि सगळ्या मंत्रिमंडळानं राजीनामा द्यावा अशी मागणी जेनझी करतायत। त्याच्याशिवाय हे जेनझी शांत होणार नाहीत, आंदोलक शांत होणार नाहीत। लोकप्रतिनिधींच्या घरात घुसून त्यांच्या घराची जाळपोळ करण्यात आलेली आहे, तोडफोड करण्यात आलेली आहे, सगळ्या वस्तूंची नासधूस करण्यात आलेली आहे। परिस्थिती सगळी आपल्या कंट्रोलमध्ये घेतलेली आहे आंदोलकांनी। तिथे लष्कराला पाचारण करण्यात आलेलं आहे। नेपाळचा ताबा घेतलेला आहे लष्करानं, पण तरी सुद्धा लष्कराला परिस्थिती नियंत्रणात आणता आलेली नाही। सोशल मीडिया ॲप कंपन्यांना नेपाळ सरकारनं असं सांगितलं की जर तुम्हाला सोशल मीडिया आपण बोलूया, हेमंत महाजन सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी। हेमंत सर, खूप धक्कादायक घटना नेपाळमधनं एक व्हिज्युअल्स येत आहेत तेव्हा समोर येते आहे। लोकप्रतिनिधींच्या घरांची जाळपोळ झालेली आहे,
पंतप्रधान ओली हे राजीनामा देऊन दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आहेत। एकूण 9 ते 10 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत आणि या जेनझींनी म्हणजे आंदोलकांनी सगळं आपल्या हातात घेतलंय कंट्रोल असं बघायला मिळतंय। काय सांगाल सर? नेपाळमधली परिस्थिती अतिशय धक्कादायक आहे आणि ओली पळून जाणार आहे, त्यांचं मंत्रिमंडळ पळून गेलेलं आहे, सरकार बदली होणार आहे। आपल्याला आठवत असेल की 8 दिवस पूर्वीच हेच पंतप्रधान ओली हे चीनमध्ये होते आणि चीनची जी मिलिटरी परेड झाली होती त्याला ते प्रेझेंट होते आणि त्याच वेळेला त्यांनी, आपल्याला आठवत असेल की ते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते आणि त्यांनी लिपुलेखला नावाची जागा आहे, ते म्हणतात नेपाळ म्हणतात ते आमची आहे, भारत म्हणतो आमची आहे, त्याच्यावर त्यांनी वाद निर्माण केला होता। तर हे म्हणजे ओली राज्यकारभार करायच्या ऐवजी बाकी सगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेले होते। हे सरकार भ्रष्ट होतं, राज्यकारभार करत नव्हतं, नोकऱ्या निर्माण होत नव्हत्या, अर्थव्यवस्था मागे पडल्या होत्या, महागाई वाढत होती। तर त्याच्यामुळे सामान्य जनतेला जी गरज असते रोटी कपडा मकानची ती मिळण्याकरता खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता आणि ट्रेडिशनली इथली जी सरकार आहेत अतिशय भ्रष्ट असतात आणि राज्यकारभार न करता इतरच गोष्टी जास्त करतात। त्याचा सगळा हा परिणाम झाला आणि सोशल मीडिया एक असं माध्यम होतं ज्याच्यामधून तरुणाई आपला राग व्यक्त करत होती। ज्यावेळेला ती बंद पडली तर त्यावेळेला त्यांच्या रागाला काही जागा मिळेना म्हणून आगीत तेल टाकण्यासारखं ते झालं आणि अजून राग वाढला आणि आता परिस्थिती जी आपण आहे ती बघतोय। आता मुख्य महत्वाचं असं आहे की यावेळेला आता काय व्हायला पाहिजे तर नेपाळमध्ये इतर राजकीय पक्ष आहे, नेपाळी काँग्रेस आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ, माओइस्ट सेंटर आहे, तर सगळ्या या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन एक सर्वसमावेशक असं ऑल पार्टी सरकार बनवायला पाहिजे। त्याच्यामध्ये नेपाळी सैन्याचा मोठा भाग असेल कारण ते तिथली एक मोठी शक्ती आहे आणि तिथे जे राजे महेंद्र आहेत त्यांना अजून सुद्धा नेपाळी समाजामध्ये फार मोठा मान आहे। सगळ्यांनी एकत्र येऊन एक सरकार बनवायला पाहिजे ज्याच्यामुळे हिंसेवरती काबू व्हायला, कारण नुसती घरं जाळून संसदेवरती हल्ला करून ओलींना बाहेर पडायला भाग पाडून काही नेपाळ समोरचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होणार नाहीये। आणि आज लक्षात असताना पाहिजे की दुर्दैवाने जगात अनेक ठिकाणी अशा प्रकारचा गोंधळ सुरू आहे। आता नेपाळ आपल्या जवळ असल्यामुळे आपण याच्याविषयी बोलतोय, परंतु परवाच जपानच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आणि जपान ही 6वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे। फ्रान्स एक युरोपियन देश, गेल्या 5 वर्षात त्यांचे 5 पंतप्रधान झालेले आहेत। युक्रेन रशिया या जगात 60 ठिकाणी युद्ध सुरू आहेत, 50 ठिकाणी अजून गडबड सुरू आहे। तर मला वाटतं या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये भारत हा असा एक देश आहे की जिथली अर्थव्यवस्था नंबर 4 वरती आहे, आता 3 वरती जाऊ शकते। त्याच्याशिवाय शांतता आहे, गणेश चतुर्थी आपण कशी साजरी केली आपण बघितलेलं आहे, शांतता आहे। तर याच्यामुळे राज्यकारभार चालवणं, अर्थव्यवस्था नीट ठेवणं, नोकऱ्या निर्माण करणं, महागाईवरती कंट्रोल करणं, जेवढं शक्य असेल तेवढं नोकऱ्या क्रिएट करणं ही गरज असते समाजाची, जर समाजाला प्रोग्रेस करायची असेल तर। असं म्हटलं जातं की गणेश चतुर्थीमध्ये जवळजवळ 25 ते 30 हजार कोटी रुपयाचा व्यापार झाला असावा, अशा प्रकारच्या बातम्या इकॉनॉमिक टाइम्स सारख्या वर्तमानपत्रामध्ये येत आहेत। तर मला वाटतं भारत एक अशी जागा आहे की जिथे राज्यकारभार हा बऱ्यापैकी चाललेला आहे आणि आपण सुद्धा म्हणजे याच्यावरतीच लक्ष केंद्रित करून आपल्या देशाची प्रगती होत राहायला पाहिजे। मग ते ट्रम्पचा टॅरिफ वॉर असो की चीनचा धोकादायक चीन असो की पाकिस्तानचं ऑपरेशन सिंदूर असो, तर लोकांच्या गरजा भेटणं, गरजांची म्हणजे हे करणं पूर्वी त्यांच्या गरजा पुरवणं हे सरकार समोरचं सर्वात मोठं काम असतं। नक्की करत राहिला तर गोंधळ होणार नाही आणि हेच नेपाळने आपल्याकडून शिकायला पाहिजे। नक्की सर, खूपच छान तुम्ही मार्गदर्शन सुद्धा केलं आणि नेपाळमधली आत्ताची परिस्थिती काय ती फक्त सोशल मीडिया बंद केला याच्यामुळे नाहीये, तर त्याला किती मागे कारणं होती हे सुद्धा त्या सरांनी सांगितलं आणि भारत आत्ता कसा योग्य मार्गावर सुरू आहे ते सुद्धा सांगितलं। धन्यवाद सर।